दासू महाराज निपाणी पोखरी यांना नसळगावामध्ये पारणाला बसून 27 वर्ष पूर्ण झाली। गरीब परिस्थितीचे शेतकरी आणि या परंपरा किती वर्षाची कोणत्या माध्यमातून नसळगाव आपला रामभाऊदादा नसळगाव यांच्या पुण्यतिथीनिमित्त चालत आलेला हा सप्ताह त्याच्याकरता गाथा पारायणाची उपस्थिती दासू महाराजांची 27 वर्षामध्ये एकही दिवस गैरहजर नाही। आणि 12 गाव भजन आणि बाकी बोलत नाही। आणि बघा आत्ताच आपण या नसळगाव गावी आलो आणि इथं आपण सगळं बघितलं की गेले 27 वर्षे आमचे नसळगावचे रामभाऊदादा येणेकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह गेले 27 वर्षापासून चालू आहे। आणि या ग्रामीण भागामधून आज इथे कामाचे दिवस असूनसुद्धा ही श्रद्धाळू भाविक मंडळी तिथे पूर्ण परंपरे वेळ मला तुम्ही बोला नाही तिथं सगळी मंडळी 12 गावातून सगळे विविध ठिकाणाहून येऊन इथं प्रत्यक्षात वेळ देतात आणि हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतो। आणि मित्रहो, खऱ्या अर्थाने आजही सुद्धा तुकाराम महाराजांनी म्हणल्याप्रमाणे एकमेका सहाय्य करून अवघे धरून सुपंत याप्रमाणे जे आपलं हे काम ग्रामीण भागामध्ये अखंड हरिनाम सप्त्याचं चालू आहे खऱ्या अर्थाने ही वाखाणण्याजोगं आहे। आणि मला वाटतं ही जी वारकरी संप्रदायाची परंपरा ही जर टिकली तर देश वाचेल आणि देश वाचेल नवे पुन्हा तुकाराम महाराजांना म्हणलं एक ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुसोरे आळवे। खऱ्या अर्थाने या संताचं कितीही शब्दामध्ये कौतुक करावं ते कमीच आहे। म्हणून त्यांनी 700 वर्षापूर्वी जो ठेवा दिला तो ठेवा आपण जपला पाहिजे। तो वारंवार त्याला आपण त्या जोपासला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा या वारकरी संप्रदायामध्ये जास्तीत जास्त कसं लोक याच्यामध्ये नवीन पिढी येईल या पद्धतीने या जुन्या मंडळींनी सुद्धा काम केलं पाहिजे। म्हणून आज मला इथे या कार्यक्रमाला येऊन भेट दिली आणि मी स्वतः भेट देऊन मला आनंद वाटला आणि त्यानिमित्त आपण हा एक व्हिडिओ आपण तयार केला। खऱ्या अर्थाने या व्हिडिओचा महाराष्ट्रभर जास्तीत जास्त कसा फायदा होईल आणि या आमच्या भजनी मंडळ 12 गाव ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ 12 गाव याचा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर कसा जाईल या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करत आहोत। तर सर्व मंडळीला मी धन्यवाद देतो आणि असाच उत्तर कार्यक्रम पुढं आपण नेत राहू। पुन्हा एकदा माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।